आणि आम्ही मराठे आता मुंबई काबीज करू की करारा जवाब मिलेगा। क्युरेटिव्ह पिटिशन ही स्वीकारली नाही। तुम्हाला माहिती आहे पानिपतपर्यंत मराठे गेलेले आहे। उगाच शेंगा झोडायचं काम करू नका आणि भावनेच्या आरी गेलेल्या समाजाला फसवण्याचं काम या राज्य सरकारने थांबावं। महाराष्ट्र सरकार जे 58 लाख नोंदी सांगतंय या मुळात खोटा आकडा आहे। ही सरकारची दिशाभूल आहे। अख्ख्या मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये फक्त 20 का 22 हजार नोंदी सापडलेल्या। मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, कारण की सर्वात कमी नोंदी मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहेत। समाजाची दिशाभूल करण्याचा प्रकार तुम्ही थांबवा। सर्वप्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गोरगरीब मराठा बांधवांना जे भावनेच्या याच्यावरती आहेत, भावनिक आहेत, त्यांना सांगू इच्छितो, महाराष्ट्र सरकार जे 58 लाख नोंदी सांगतंय ह्या मुळात खोटा आकडा आहे। आणि हा जो खोटा आकडा सांगून जे महाराष्ट्र सरकार सांगतंय आम्ही सर्वसामान्य मराठा जनते समाजासाठी गरजवंत मराठ्यासाठी खूप काही कार्य करू लागलो, हे मुळात खोटं आहे। ही सरकारची दिशाभूल आहे। तुम्ही कुणबी नोंदी सरकारला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, तुम्ही कुणबी नोंदी किती लाख भेटल्यात याच्यापेक्षा तुम्ही नवीन किती लाख, तुम्ही किती हजार आणि किती तुम्ही नवीन व्हॅलिड झालेले सर्टिफिकेट दिले हे तुम्ही का जाहीर करत नाही? मुळात म्हणजे ह्या नोंदी 58 लाख सापडल्या, पण अख्ख्या मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये फक्त 20 का 22 हजार नोंदी सापडलेल्या। ज्या मातृभूमी ज्या मराठवाड्यातून आपला हा लढा चालू झाला, मराठवाड्याच्या आरक्षणासाठी जो लढा चालू झाला, त्या मराठवाड्यामध्ये फक्त 20,000 का 22,000 नोंदी सापडलेल्या आहे। त्याच्यामध्ये सुद्धा नगण्य असे आकडे आहेत की जे जिल्ह्यामध्ये व्हॅलिड झालेले सर्टिफिकेट दिलेले आहे। कारण की सरकार कुठंतरी असं वाटतंय वेळ काढूपणा करून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे। नोंदी जर सरकार म्हणत असेल नोंदीच्या आधारे आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, जर त्यांच्या नोंदी आहेत त्यांना मिळेल आणि ज्यांच्या नोंदी नाही त्यांचं काय? मग मराठवाड्याचं काय? कारण की सर्वात कमी नोंदी मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहेत। जर नोंदीच्या आधारे जर होणार असेल तर ज्यांच्या नोंदी नाही त्या मराठ्यांचं काय? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हे भूल थापा देण्याचं प्रकार गोरगरीब मराठा समाजाला, भावनिक झालेल्या समाजाची दिशाभूल करण्याचा प्रकार तुम्ही थांबवा। मुळात ह्या 58 लाख ज्या नोंदी सापडल्या म्हणतात याच्यामधले 80% वर लोक पहिलेच कुणबी सर्टिफिकेट घेऊन त्याचा फायदा घेत आहेत। मग नवीनचं काय? त्या पहिल्याच नोंदी आहेत, नवीन काही नाही त्याच्यामध्ये। सरकारने नवीन काही केलं नाही, कारण की जेव्हा नोंदी सापडायला सुरुवात झाली, बरोबर आहे की नाही, म्हणजे एखादी गोष्ट तिथं दडून ठेवलेली होती, फक्त ती सापडू लागले फक्त, पण त्यातले जे आकडे दाखवले चालले ते अगोदरच याचा भागच आहे ना, ओबीसी आरक्षण घेत आहे ना। नवीन काय आहे त्याच्यामध्ये? सरकार त्यांची बी दिशाभूल करत असेल। कागदोपत्री कोणी बोललं आहे का? कोणी आणलं आहे का? आता थोड्या दिवसामध्ये RTI अंतर्गत मी महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार टाकल्यानंतर त्या गोष्टी ओपन होतील की महाराष्ट्रामध्ये नवीन व्हॅलिड सर्टिफिकेट किती दिले, आम्हाला नोंदी किती गट्टे सापडले याच्याशी मतलब नाही। किती लोकायला नवीन तुम्ही ओबीसीमध्ये घेतलं आणि किती लोकायला व्हॅलिड सर्टिफिकेट दिलं आणि त्याचा किती मराठा समाज फायदा घेतोय हे महत्त्वाचं आहे। तुमच्या नोंदी गट्ट्याने सापडल्या, करोडोने सापडल्या याला महत्त्व नाही, व्हॅलिड सर्टिफिकेटला महत्त्व आहे। उगाच शेंगा झोडायचं काम करू नका आणि भावनेच्या आरी गेलेल्या समाजाला फसवण्याचं काम ह्या राज्य सरकारने थांबावं। अन्यथा मनोज जरांगे पाटलाचं तर आम्ही समाज ऐकतोच आहे, पण याच्या पुढे तुम्हाला जाऊन सांगतोय ही भूलथाप आहे, हे सर्व समाजाच्या आता लक्षात यायला लागले। सरकारला क्युरेटिव्ह पिटिशनचा हा शेवटचा टप्पा आता सरकारच्या माध्यमाला आहे। आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याचा गैरसमज आता बऱ्याचशा माध्यमातून पसरवल्या जात आहेत की क्युरेटिव्ह पिटिशन आपली स्वीकारली सर्वोच्च न्यायालयामध्ये। ॲक्च्युली क्युरेटिव्ह पिटिशन ही स्वीकारली नाही। सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 डिसेंबरला सुनावणी होणार होती, त्यामध्ये पक्षकार आणि वकील हे उपस्थित राहणार होते, पण ते काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही। त्यामुळे न्यायमूर्तीच्या आणि त्या सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहे त्यांनी एक सर्क्युलर काढलं, तर त्यांनी त्यामध्ये सांगितलं की ही जी सुनावणी आहे पिटिशनच्या संदर्भात तर ती 24 जानेवारी ह्या रोजी होईल, असा सर्क्युलर आपल्या सर्वोच्च न्यायालयाने काढलं। पण काही जण ह्या माध्यमातून क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा असा एक अंदाज
आपल्याला एक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येतो आहे. त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की न्यायालयीन लढाई ही सर्वांना अवगत आहेत. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे राज्य शासनाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या, तर त्या अधीन राहून त्यांनी काम करावे. क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे एक सर्वात महत्त्वाचा जर मुद्दा एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर एखादा पेशंट आहे आणि त्या पेशंटला म्हणजे पुढची प्रोसेस काय आणि त्या पद्धतीत त्याला सलाईन लावायची का ऑपरेशन करायचं, असा हा जो निर्णय आहे तर तो 24 तारखेच्या सुनावणीला आपल्याला दिसून येईल. 20 तारखेला तुम्हाला जसं सांगितलं की भूतो न भविष्यती असा गरजवंत मराठ्यांचा लढा ते आपल्याला रस्त्यावर दिसतील. जसं मनोज दादांनी आपल्याला श्रीकृष्णासारखं महाभारतात होते श्रीकृष्ण, तसे मनोज भाऊ अखंड मराठा समाजासाठी ते आम्हाला श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांनी आम्हाला अर्जुनासारखं जे मार्गक्रमण करायचं आहे रस्त्यावरून, तर ते आम्हाला कशा पद्धतीत करायचं आहे, कशा पद्धतीत आम्ही मुंबई बघणार आहोत. 100% आझाद मैदान ठिकाण हे मुंबईचं महत्त्वाचं ठिकाण आहेत. आणि मुंबईची जी लढाई आहे, तुम्हाला माहिती आहे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि आर्थिक राजधानीच्या नाड्या जर दाबायच्या असेल तर त्या अखंड भारतभर पसरल्या जातात आणि त्या दाबल्या जातात. जमावबंदीचा आदेश 18 जानेवारीपर्यंत आहे, तो 20 जानेवारीपर्यंत नाही. आणि जमावबंदीचा आदेश पण केला तरी मराठे हे हरणारे नाहीत. तुम्हाला माहिती आहे पानिपतपर्यंत मराठे गेलेले आहे. म्हणजे भारतामध्ये कोणताच क्षत्रिय समाज त्यावेळी पानिपत म्हणजे पराक्रमाला लढायला तयार नव्हता. त्यावेळेस मराठे पानिपतला गेले होते. मुंबई ही मराठी माणसाची आहे, आपली आहे आणि ती मुंबई आपण 100% काबीज करू. आणि याचं जे मार्गक्रमण आहे ते आता लवकरच आपल्याला जसं महाभारतात श्रीकृष्णाने रणनीती केली होती कशा पद्धतीत, तसं महाभारताची आणि ही मराठा समाजाची जी रणनीती आरक्षणाची रणनीती आहे ती आपले आदरणीय मनोजदादा यांच्या माध्यमातून कळेल. आणि आम्ही जे अर्जुन आहोत, प्रत्येक जिल्ह्यातले जे अर्जुन आहोत, ती रणनीती आम्ही आखून पुढे काय करायचं आहे ते मार्गक्रमण करत राहू. आपल्या माध्यमातून मला युवकांना एवढंच सांगायचं आहे की 20 जानेवारीचा आपला जो लढा आहे यामध्ये आपण सर्वांनी युवकांनी आपल्याला सामील व्हायचं आहे. कारण हे आरक्षण युवकांसाठी आहे आणि युवकांचा लढा आहे सर्वात महत्त्वाचं. त्यामुळे युवकांनी आपलं ज्या गोष्टी आहे ते आता लवकरात लवकर आपण म्हणजे आपल्या ज्या काही अडचणी असेल, शिक्षण असेल किंवा बाकीच्या ज्याच्यामध्ये आपण गुंतलेला असो, तर त्या पद्धतीमध्ये आपण लवकरात लवकर त्या सोडवून आपला जो घरचा जो गाडा आहे त्या पद्धतीत त्यांना सांगून की आम्ही मुंबईला येणार आहोत, मुंबई सर करणार आहोत, या पद्धतीमध्ये आपण यायचं आहे. आणि नियोजनबद्ध शांततेत आपल्याला ह्या मोर्चामध्ये, ह्या पायी दिंडीमध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे आणि मुंबई काबीज करायची आहे. तर युवकांनो, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून, आपण जो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपला जो लढ्याचा जो स्वरूप आहे, जी आखणी आपण जी मांडणी करणार आहोत, त्या पद्धतीत एवढं सांगायचं आहे की प्रत्येकाने आपली बॅग, आपलं जे साहित्य आहे, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, सपोज आता काल जरांगे पाटलांनी सांगितलं की कोणीही दगड आणि म्हणजे शिस्त जर कोणी पाळली नाही, आपल्या याच्यात जर कोणत्या गोष्टीची गैरसमज तयार झाला तर त्या पद्धतीत आपल्याला कशा पद्धतीत शांततेत करायचं आहे अशी एक भूमिका युवकांनी आपल्याला आता इथून पुढं भविष्यात तयार करून ठेवावी. शेती हा त्याचा गाभा आहे आणि शेतकरी हा सर्व मुंबईत येणार आहे. त्यामुळे शेतकरी जे आहे, शेतकरी वर्ग आहेत, त्यांनी आपापली कामं 20 तारखेच्या आतमध्ये आटपून घ्यावी. आणि 20 तारखेला आपल्याला गड जिंकायचा आहे, मुंबई गड मावळे. आणि ते मावळे आपण 100% कटिबद्ध आहोत. आणि आपण म्हणतो ना की करारा जवाब मिलेगा, आणि सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो की करारा जवाब मिलेगा. आणि आम्ही मराठे आता मुंबई काबीज करू आणि ती काबीज 100% होणार आणि मराठा आरक्षण 100% भेटणार. सर्वप्रथम तर मनोजदादांच्या जे आगामी मनोजदादांनी भूमिका जाहीर केलेली आहे त्याचं मी स्वागत करतो संभाजीनगर शहराच्या वतीने. आणि 20 तारखेची जी त्यांनी पुढील आंदोलनाची जी तारीख ठरवलेली आहे ती या अनुषंगाने ठरवली आहे का पुरेसा वेळ आपल्याला तयारीला मिळणार आहे. त्याच्यामध्ये महिलांचा जो तुम्ही प्रश्न केला तर महिलांचा सहभाग हा जसा जसा ठरवला आहे त्याप्रमाणे आपल्याला
मागील आंदोलनात देखील आता पूर्ण गावामध्ये प्रतिसादमध्ये आपल्याला महिला देखील मोठ्या संख्येने सभेमध्ये उपस्थित दिसलेले आहेत. तर त्यांचा देखील सहभाग असणार आहे. आबालवृद्धापासून सर्वांनी हे आंदोलन स्वतःच्या हातामध्ये घेतलेलं आहे. आणि लोकांमध्ये उत्सुकता जर तुम्ही आंदोलनाची विचाराल तर लोकांना आज 24 रोजी मनोज दादांनी जर मुंबईला यायला सांगितलं असतं तर ती देखील तयारी लोकांची होती. एवढे लोकांमध्ये उत्सुकता या आंदोलनाविषयी आहे. आणि 144 कलमाविषयी जी आपण बोललात तर बऱ्याचशा गोष्टी आता सध्या चालू आहे. कोविडचं देखील काही लोक सांगताय की कोविडची देखील परिस्थिती उद्भवू शकते आणि त्याच्या अंडरून टास्क फोर्सचा बहाणा करून ते देखील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण कोविड काळामध्ये देखील जी रिस्ट्रिक्शनमध्ये आंदोलनं झाली आहेत त्यानुसार त्याचा विचार करून मनोजदादा जी काही भूमिका पुढे ठरवतील त्यानुसार संपूर्ण मराठा समाज त्यांच्यासोबत पाठीशी उभं राहणारे, ठामपणे लढणारे, तरुण असो, आबालवृद्ध असो, सर्वजण या आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे.